कल्याण पूर्व 4J प्रभाग अंतर्गत हे आहे राज्यशाहू क्रीडा मंडळ। या ठिकाणी दररोज सिटी न्यूजच्या माध्यमातून बातम्या लावण्यात येतात की या ठिकाणी कचरा घाण दुर्गंधी असते, पण आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येणार आहेत म्हणून या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये साफसफाई करण्यात आलेली आहे। शिवाय रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे। चक्क फुटपाथ बघू शकतो की तो फुटपाथ देखील खरडवून साफसफाई करण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की आज या ठिकाणी चक्क म्हणजे कल्याण पूर्वकरांसाठी फुटपाथ काय वस्तू असते ती बघायला मिळालेली आहे। असेच दररोज उपमुख्यमंत्र्यांनी यावं अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे। आणि चक्क महापालिकेने तर काम केलेलंच आहे, पण कल्याण पूर्व वाहतूक विभागाचा देखील आज एवढ्या मोठ्या प्रमाणात नो पार्किंग, सदर जागेवर कोणी गाडी पार्किंग करू नये आदेशावरून RTO कल्याण, म्हणजे इतकं छान वाटलं की ही लोक जर विचार केला तर ही लोक कामं करू शकतात। असं नाही की यांना काम करण्याची काहीतरी गरज आहे किंवा यांना काम करायचं नाही आहे। तुम्ही बघा RTOने जागोजागी अक्षरशः म्हणजे RTO किती काम करते, किती या ठिकाणी सज्ज आहे। हे असं महापालिकेच्या तर आहेच आहे, पण RTOने देखील दाखवून दिलेलं आहे की आम्ही किती काम करतो। जागोजागी हे पैसे खर्च करून आज बोर्ड लावण्यात आलेले आहेत। आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणी आज चक्क मैदानात म्हणजे गार्डनमध्येही तुम्ही जाऊ शकता। आज बघा इकडे देखील सगळं मोकळं आहे राज्यशाहू महाराज उद्यानामध्ये। आणि आज क्रीडांगणाला तर शोभा आलेली आहे। स्वच्छ सुंदर शहर कल्याणमध्ये कसं असतं ते आज कल्याणकरांना, कल्याण पूर्वेकरांना किमान बघण्यासाठी मिळत आहे। आज महापालिकेमधील सर्व आरोग्य खात्यातील कर्मचारी मोठ्या जोरो शोरों से काम पे लगे हुए हैं। आणि या ठिकाणी स्वच्छता, नो पार्किंगचे बोर्ड आणि या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांपासून ते अगदी कर्मचाऱ्यांपासून आहेत। आणि चक्क RTOचे कर्मचारी देखील या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहेत की ते जे नागरिकांना गाडी मज्जाव करतायत लावण्यासाठी, जे की दररोज ह्या ठिकाणी दोन्ही साईडला पार्किंग असते। या ठिकाणी P1 P2ची असताना देखील दोन्ही साईडला पार्किंग असते। आणि आज RTOमधील चक्क कर्मचारी अधिकारी रस्त्यावर उतरून गाड्या लावू नका एवढं चांगलं काम करतात, कारण सगळीकडे त्यांनी नो पार्किंगचा बोर्ड लावलेला आहे। अशाच रीतीने दररोज ह्या ठिकाणी साफसफाई करून असा जर रस्ता मोकळा ठेवला, पदपथ मोकळा ठेवला नागरिकांना चालण्यासाठी, तर नागरिक नक्कीच महापालिकेचे स्वागत करतील, IAS अधिकाऱ्यांचे स्वागत करतील, पोलिसांचे स्वागत करतील। तुम्ही बघू शकता हा आहे कल्याण पूर्व दादासाहेब क्रीडांगण उद्यानामधील कार्यक्रमाची जय्यत तयारी, ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना कधीच मोकळा श्वास घ्यायला मिळत नाही, पण आज मात्र रस्ता, पदपथ, फुटपाथ अगदी सगळ्याच गोष्टींनी मोकळा श्वास घेतलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या मंत्र्यांचे सर्वांचे कल्याण पूर्वच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे।